काय करू? फोन पण नाहीये, गॅरीला फोन कसा करू मी? आज कपड्यात खाली जावं लागणार आहे मला. मला तर ना अगदी अथर्व आणि नेहाची आठवण आली. ही मुलं कशी भांडतात, मस्ती करतात, दंगा करतात, अगदी तसं केलं तर काय नानीजी, नेहमी नेहमी काय मोठ्यांसारखं वागायचं? कधी कधी लहान मस्ती करण्यात पण मज्जा राहते. आणि ही मुलगी राहते अशी नखरेल, पण डोकं म्हणशील ना तर एकदम खरंय नानीजी. म्हणूनच तर तिला शह देण्यात खूप मजा येईल. आता हे तर गेलेत ऑफिसला, तर बस म्हणा बोंबलत. चाबीवाला काही वरती येणार नाही आणि हे असल्या कपड्यात खालीही जाऊ शकणार नाही. तिची तर आंघोळही झाली नव्हती असं वाटत होतं. पारुशी काय ध्यान दिसत होतं. आता येईल हिला भक्ती मॅडमची आठवण. अगं पण आठवण येऊन काय उपयोग? कोण तर घरातच राहायला म्हणालीस ना. आपल्या सोसायटीतलं तर तिला कोणी मदत करणार नाही. बाहेर जाऊन फोन करायचा म्हटला तर पैसे कुठे आहेत? आणि आता काही तिला कोणी सुट्टे पैसे द्यायचं नाही. असलं सगळं पैशांचा गोंधळ झाला म्हटल्यावर कोण देईल तिला सुट्टे पैसे? हो ना, या नोटांच्या बदलामुळे किती गोंधळ उडाला नुसता. आपल्या सोसायटीत कोणी मदत करणार नाही म्हणजे ऑफिस मधून गुरु लवकर आला तरच तिचं काही खरंय, नाहीतर आणि हे काही काम सोडून घरी यायचं नाही. काय आज ओळखून राहिली का यांना? एकदा काम करायला लागले ना तर ताण दुख सगळं हरपून जाते यांची. त्यामुळे हे जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत शन्या तशीच बाहेर बसणार. बस आता बोंबलत. पण म्हणजे तू हा सगळा विचार आधीच केला होतास? मला तुझी हुशार आहेस ग. असं राहते आपलं नानीजी. चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट. ते चांगलंच आहे. अगं तिला तरी शिक्षा व्हायला हवी ना. बस म्हणा अशी पारोशी. नानीजी काय झालं? इतक्या दिवसात आज तुला असं मनमोकळं हसताना बघते. हे अगं आता रडायचे दिवस तिचे आहेत, तुझे संपले आता. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.